ऐकलं का हो पंत? ऐकलं का? मी ऐकलं, पण तुम्ही आता ऐकलं का? अरे देवा, आता काय खरं नाही, जगबुडी होणार. हो काहीतरी करा पंत, आपली 2 माणसं घावली. भासराव, कुणाची 2 माणसं? कसली जगबुडी? उगाच तोंडाला येते बरळत. आणि काय हो, इथून तिथून ऐकलं का म्हणत येत आहे, नाचत येत आहे. मी काय ते तमाशाचा फड उभा केलाय? चुकलं. अहो खबर ऐकून मी घाबरलो. तो सूर्याजी बापूजी असं पकडलं. नाव सांगा बोलवत्या धन्याचं, नाही तर मुडद पाडू अशी तंबी बी दिली त्यासनी. मग पाडू देत मुडू दे, ते पाडतील. तुम्ही का नाचकाम करताय? बरं आपली नावं घेतली तर? अहो नावं घेतली तर वर करायला काका आहेत ना, मग करायच्या वर काका या अशा, आणि द्यायचे हात झटकून. अव पर हे बघा, हे स्वराज्य आहे आणि स्वराज्यातल्या न्यायासनाला पुरावा लागतो. आता मला सांगा, त्या सूर्याजीचा बापूजीचा आणि आपला काही संबंध आहे का? म्हणजे? अहो त्यांची ना आपली काही ओळख ना पाळख, ना घेणं ना देणं. आणि तुम्ही घ्या अंगाला लावून. का बसा, आपण त्या गावचेच नाही असं भासवा. पण सूर्याजी आणि बापूजी याने तोंड उघडलं मग, आणि आपली नावं घेतल्यावर शंभूराजे गप बसणार आहेत का? चौकशी होणार का नाही? आबाची बैल न बाबाची गाडी, हाणणार सुकान सोडणार तुका. अहो ताळमेळ नाही म्हणून काहीही होणार नाही. आणि दुसरी गोष्ट लक्षात घ्या, ते दोघेही तोंड उघडणार नाहीत, आणि उघडलंच तर ते आपलं नाव घेणार नाही. तुम्हासनी एवढी खात्री वाटते त्यांच्याबद्दल? खात्री त्यांच्याबद्दल नाही, खात्री मला माझ्याबद्दल आहे. अजून ध्यानात येईना. नाही येणार, एवढं सोपं नाही ते. कारण तुम्ही पलंगावर झोपण्यात पटाईत आहात आणि आम्ही पलंगावरून उठवण्यात माहीर आहोत. आ? मी माणसं पारखून घेतो म्हणून निर्धास्त असतो. बघा, ते दोघे कधीच तोंड उघडणार नाहीत. झाली तयारी? जी राणीसाहेब, मीना तयार आहे. मीना नाही, घोडा तयार ठेवा. आम्हाला वाऱ्याच्या वेगानं पन्हाळा जवळ करायचं आहे. जी राणीसाहेब. माफी असावी राणी साहेब. या कविराज, आम्ही तुम्हाला यासाठी बोलावलं आहे की आम्ही पन्हाळ्यावर निघतो आहोत. विषप्रयोगाची खबर ऐकल्यापासून आमचं चित्त थाऱ्यावरच नाही हो. नसणारच, परंतु राजन सुखरूप आहेत. सुखरूप असले तरीही राजांना आम्ही आमच्या डोळ्यानं पाहावं म्हणतो. अशा वेळी आम्ही तिथं असणं, त्यांच्या जवळ असणं गरजेचं वाटतं कविराज आम्हाला. राणी साहेब, तोपर्यंत आपण रायगड सांभाळावा. आम्ही रायगड सांभाळू. या अशा प्रसंगी कवी कलश मागे राहणार नाही, त्याबद्दल आपण निश्चिंत असावं. परंतु परंतु काय? राणी साहेब, जी घटना घडली ती अक्षम्य आहे. राजांना मारण्याचा एकदा नाही 3दा प्रयत्न झाला. तुमचं आमचं नशीब बलवत्तर. आई भवानीचा आशीर्वाद पाठी असल्यामुळे राजन 3दा वाचले. हा गुन्हा अक्षम्यच आहे, पण कविराज, स्पष्टपणे बोलावं. आम्हाला असं वाटतं की आपण जाऊ नये. आम्ही जाणार, म्हणजे निघालोच आहोत आम्ही. पण राणी साहेब, गुन्हा घडलाय त्याबद्दल स्पष्टता नाहीये. काय घडलंय काय नाही घडलंय हे नीटस अजून कळलं नाहीये. परंतु राजांच्या जेवणात विष घालणारे 2 जण सापडलेत ना? राणी साहेब, ती सांगकामी माणसं आहेत.
ह्या भयानक कटाचा सूत्रधार अजून सापडला नाहीये आणि त्या माणसाने त्या सूत्रधाराचं नाव अद्यापही घेतलं नाहीये. त्यामुळे पन्हाळगडावरचा धोका पूर्णपणे टळलाय असं आपण म्हणू शकत नाही. काय सांगावं, तो सूत्रधार पन्हाळगडावरच दबा धरून बसला असेल. असं तुमचा काय अंदाज आहे? कोण असेल सूत्रधार? आणि साहेब, नाही असं सांगणं अवघड आहे. कदाचित हा गुन्हेगार आपल्यापैकीच कोणीतरी असू शकतो किंवा परकीय असू शकतो. एवढं मात्र खरं, तो सध्या स्वराज्य संकटात आणू पाहतो आहे आणि अशा वेळी आपण पन्हाळगडावर जाणं योग्य ठरणार नाही. कविराज, आम्हाला थांबवू नका. राणीसाहेब, आपण कुलमुक्त्यार आहात, जाणते आहात. आपण जर पन्हाळगडावर गेला तर राजनना ते आवडणार नाही. शिवाय राजन तिथली परिस्थिती हाताळण्यासाठी समर्थ आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आपण गड सोडून जाऊ नये. आणि साहेब, जगदंबेच्या कृपेनं राजन वाचले आहेत. हो, पण या कटाचा सूत्रधार मात्र आता वाचणार नाही. बघाच तुम्ही. जगदंब, नाव सांग. कोणीच सांगितलं तुला राजांच्या कालवारात विष टाकायला? नाव सांग. माहित नाही सरकार. खोटं बोलतोस? हा? राजांकडे वाकड्या नजरेनं पाहतो. नाव सांग, नाही तर हाकनाक मरशील. नाव सांग. खंडूजी, शिराजे, आम्ही सुखरूप असल्याची खबर गडाखाली जमलेल्या रयतेला दिली. शिराजे, म्हणून तर गर्दी कमी झाली. ठीक. परंतु तरी त्यातील काही लोकांना तुम्ही आरसा दाखवावा अशी इच्छा आहे. नाही खंडूजी, तेवढा अवधी नाही आमच्याकडे. फार तर बुरुजावर उभे राहू आम्ही. बरं, त्या सूर्याजी आणि बापूजी यांनी तोंड उघडलं? नाही राजे, परंतु रायप्पा आणि ज्योत्याजी त्यांची तोंड उघडतील आज दिवस मावळेपर्यंत असा कयास आहे. उत्तम. खंडूजी, आणखी एक. गडावरच्या सगळ्या चोरवाटा बंद करा. तिथं चौक्या पहारे बसवा. राजे, चौक्या पहारे केव्हाच बसवले, त्यामुळे गडावर आलेले गडावरच थांबलेत. शाबास. आता गडावरचे अनोळखी चेहरे शोधा. त्यांच्यावर बारकाईनं नजर ठेवा. शिराजे, कुणी सांकेतिक भाषेत बोलेल, कुणी करपल्लवी करून निरोप देईल. लक्ष असू द्या. राजे, गड एकदम जागरूक आहे. उत्तम. खंडूजी, आम्हाला जाहिरात देऊन मारू पाहणारा नराधम कोण आहे याची आम्हाला सुद्धा उत्कंठा लागून राहिली. शिराजे, लवकरच खुशखबर देतो तुम्हाला. आम्ही त्याची वाट बघतो आहोत. काही संशयास्पद आढळलं तर लगेच कसून शोध घ्या. कोणत्याही परिस्थितीत या कटाचा सूत्रधार हा सापडलाच पाहिजे.
मुजरा राजमातोश्री. या पंत. अचानक याद केलीत राजमातोश्री. बसा. तुमची याद यावी अशाच गोष्टी घडत आहेत. मी नाही समजलो. पन्हाळ्याचा प्रसंग तुमच्या कानावर आलाच असेल. घोड्याच्या नालेचा प्रसंग. नाही पंत, आम्ही बोलतोय ते विषप्रयोगाच्या प्रयत्नाबद्दल. विषप्रयोग? कधी? कुठे? आणि मला कसं माहित नाही? पंत, एवढी मोठी गोष्ट तुम्हाला समजली नाही? आता तुमच्याकडूनच समजले आम्हाला. खबर गुप्त ठेवली होती का? जगदीश्वरा, आता खरंच काळजी वाटू लागली मला शंभूराजांची. पंत, आम्ही कोणावर विषप्रयोगाचा प्रयत्न झाला हे नव्हतं सांगितलं तुम्हाला. मग आपण शंभूराजांचं नाव कसं घेतलं? हं? अंदाज अंदाज म्हणण्यापेक्षा खात्री आहे. त्याशिवाय तुम्ही एवढ्या काळजीनं विचारपूस करणार नाही. काही चुकलं का? दुसऱ्या कोणावर विषप्रयोगाचा प्रयत्न झाला का? त्यांच्यावरच झाला. पंत, तुम्हाला एवढंच विचारायचंय, थोडं स्पष्ट बोलतोय आम्ही. आपण अन्नदाते आहात, बोलावं. या मागे तुमचा तर हात नाही ना? काय बोलताय राजमातोश्री? अहो, मी असा एवढा निष्ठुर आहे का हो? आमच्यात मतभेद असतील, जरूर. आम्हाला वाटतं राजाराम राजेंनी गादीवर बसावं, पण म्हणून आम्ही एवढ्या खालच्या थराला जावं? छे 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 छे. प्रसंग पडला तर राजासाठी जान कुर्बान करणारा जो महाराष्ट्र धर्म आहे त्या मार्गाने चालणारे आम्ही. छे 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 छे. कसा काय विचार केलात? कैद करण्याचं साहस करणारा त्या पुढच्या पायरीवरही पाय ठेवू शकतो. नाही नाही, खाल्ल्या घरचे वासे मोजणारा मी नाही. तुम्ही नाही म्हणताय, मग या मागे आहे कोण? तुमचा काही कयास? कयास लावायचा कसा? आणि त्यांना काही कमी शत्रू आहेत का? किती लोकांना दुखावलंय, अपमानित केलंय. त्यातला कोणीही डाव साधू शकतो. पंत, आम्ही पुन्हा विचारतोय, या सगळ्यात तुम्ही कुठेही नाही ना? नसाल अशीच आशा बाळगतो, पण जर का असाल तर आमच्यासारखं वाईट कोणीच नसेल हे ध्यानात ठेवा. माफी असावी राजमातोश्री. कर नाही त्याला डरही नसते. मग तर वाहवाच तुमची. पण आम्हाला कटाची पुसटशी जरी शंका आली तर अकबरास पाठवलेल्या खलित्याचं प्रकरण आम्ही शंभूराजेंच्या कानावर घालू. बेशक, अवश्य कानावर घाला. परंतु एक लक्षात घ्यावं राजमातोश्रींनी, राजकारण ही अशी गोष्ट आहे की त्याचं एक टोक जरी आपल्या हाती असलं तरी दुसरं टोक हे नक्की कोणाकोणाच्या हाती आहे हे कळत नाही. मतलब? कधी कधी ते दुसरं टोकच आपल्याला विळखा घालतं, अडकून पडतो त्यात आपण. मतलब अकबरास गेलेल्या खलित्यावर तुमचा शिक्का आहे.
एवढं विसरू नका. राजा काय झालं ज्योतिषी? सांगितलं ना? नाही राजा. चापकानं फोडून काढलं दोघांना बी, तरी बी तोंड उघडायला तयार नाहीत. असं? माराला दाटावणीला अजाबात जुमानत नाही दोघच्या दोघ. गरम राखेचे तोबरे द्या त्यांना, उलट टांगून मिरच्यांची धुरी द्या. केलं राज ते बी केलं, पण तोंडातनं ब्रश सुद्धा काढायला तयार नाहीत. असं? एवढे पोलादाचे बनलेत तर चला, आम्ही स्वतःच येतो. आता बघूच कसं तोंड उघडत नाहीत ते. राज, तुम्ही थांबा, आम्ही घेऊन येतो त्यास. हं. धनी, गळे चिरले त्यांचे, म्हणजे कारस्थानाचा आवाज दाबण्यात आलाय. हातावर राजा. मारेकरी इथंच कुठंतरी जवळपास असण्याची शक्यता आहे. ज्योतेज, जी गडावरच्या चौक्या पाऱ्या सजग करा. एकही माणूस गड उतार होता कामा नये. एखाद्या मावळ्याला पाठवा. जी राजा. रायप्पा, जी. हा सरकारी बंदीखाना आहे, म्हणजे बाहेरचा मारेकरी इथे येऊ शकत नाही. इथे येईल तो सरकारी मनुष्यच असला पाहिजे. वय की. पहारेकरी कुठे आहे? ज्योतिष, पहारेकऱ्याला आमच्या समोर हजर करा. जी राजा. याचा अर्थ पहारेकरी किंवा गस्तकरी या कटात सामील असण्याची शक्यता येते. राज, पारेकरी समोर आला तर उलगडा होईल. झालाच पाहिजे. राजा राजा राजा, काय झालं? बाजूला पारेकरी मरून पडलाय. मारलंय त्याला. काय? या दोघांवर त्याची नेमणूक केली होती. आपण पोचण्याआधीच मारेकरी तिथं पोचतोय. पुरावे नष्ट केले जात आहेत. याचा अर्थ षडयंत्र मोठं आहे. जी राज. ज्योतिष, जी रायप्पा, जी. हे दोघं राहत होते त्या जागेची झडती घ्या. सामान तपासून बघा काही पुरावा हाती लागतोय का. याशिवाय गडावर गेल्या 2 दिवसात कोण आलं कोण गेलं याच्या नोंदी तपासा. प्रत्येक संशयिताची कसून चौकशी करा. काही ना काही सुगावा हा लागणारच.